नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बुलसाय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। हा व्हिडिओ म्हणजे तुम्ही केलेल्या कमेंटवर एक उत्तर म्हणूनच आहे। मला 2-3 मेसेज आले होते की मॅडम जे आता अंगणवाडी मुख्य सेविकेची एक्झाम आहे ते TCS कडून घेणार आहेत, आपण प्रश्नसंच कुठून मिळवायचा किंवा कुठून सराव करायचा, ते सगळे प्रश्न आपल्याला कुठे मिळतील? कारण सगळ्यांकडे जे TCS किंवा IBPS द्वारे घेण्यात आलेले एक्झाम आहे त्यांच्या सगळ्यांकडेच प्रश्नांचे PDF वगैरे राहत नाही। मग संपूर्ण प्रश्नपत्रिकांच्या कलेक्ट कसं करायचं, कुठून करायचं? तर बघा, TCS पॅटर्ननुसार 21,000 प्लस प्रश्नसंच असणारी ही पुस्तक आहे, बी पब्लिकेशनची आहे। यामध्ये मराठी, सामान्य ज्ञान, गणित व बुद्धिमापन आणि इंग्रजी यावर विचारण्यात आलेले संपूर्ण प्रश्न दिलेले आहेत। म्हणजे आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक TCSच्या प्रश्नपत्रिका यामध्ये आहेत। 21,000 प्लस या ठिकाणी प्रश्नसंच आहे। बघा, IBPS कोणत्याही प्रश्नपत्रिका बाहेर देत नाही, त्यामुळे TCSच्या प्रश्नपत्रिका IBPS परीक्षेसाठी सुद्धा उपयोगी ठरत असतात। आणि यामध्ये 2021 ते 2024 या कालावधीमध्ये झालेल्या जे 160 प्लस प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे। म्हणजे यामध्ये तुम्हाला 21,000 प्लस प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येणार आहे। जे यामध्ये कोणत्या प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे तर बघा, तलाठी भरती 57 प्रश्नपत्रिका आहेत, वनरक्षकाच्या 24 प्रश्नपत्रिका, न्याय सहाय्यक, वैज्ञानिक प्रयोगशाळा, म्हाडाच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे। लेखापाल च्या घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, TPA, DVET यांच्या प्रश्नपत्रिका, नगर परिषद, ITI, WRD, सहकार विभाग, संचालय वैद्यकीय मुंबई आणि जलसंपदा विभागाच्या सुद्धा प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे। आणि हे संकलन बाळासाहेब तांदळे यांनी केलेलं आहे आणि संपादक आहेत अजित कुमार म्हणून। आणि बी पब्लिकेशनची ही पुस्तक आहे। तर यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका म्हणजे मिळून जातील, ज्या आतापर्यंत TCS द्वारे घेण्यात आलेल्या होत्या। आणि जे ICDS अंगणवाडी मुख्य सेविकेची एक्झाम आहे तर आणि समाज कल्याण विभागचे जे एक्झाम आहे, जे महिला गृहपाल वगैरे महिलांचे खूप फॉर्म वगैरे भरून झालेले आहेत। आणि आपल्या चॅनलला सुद्धा अंगणवाडी मुख्य सेविकेचे खूप व्हिडिओ आपण घेतलेले आहेत। तर तिथूनच मला कमेंट होत्या की आपण प्रश्नसंच कुठून मिळवायचा, कुठून प्रॅक्टिस करायची। तर हा एक प्रश्नसंच आहे, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता। बी पब्लिकेशनचे आहे, तो कोणत्याही बुक स्टॉलला वगैरे मिळून जाईल किंवा ॲमेझॉनला वगैरे पण उपलब्ध असेल। तर बघा, या प्रश्नसंचामध्ये म्हणजे कशा पद्धतीचे प्रश्न दिलेले आहेत, कोणते दिलेले आहेत हे अनुक्रमणिकामध्ये सांगितले आहेत। बघ, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक वर्ग 3, वरिष्ठ लिपिक स्टोअर वर्ग 3, ते म्हणजे कोणत्या एक्झामला आलेले आहेत ते सगळं पेपर दिलेले आहेत, हे बघू शकता तुम्ही। लेखापालचे पेपर आहेत, पनवेल महानगरपालिकेचे सुद्धा पेपर दिलेले आहेत, 3 पेपर या ठिकाणी आहेत। नगर परिषदला आलेले पेपर, सहकार पेपर, म्हणजे कोणत्या विभागाला कोणते पेपर आले आहेत ते सर्व म्हणजे असं स्टेप वाईज दिलेले आहेत। आणि इंग्रजी तलाठी प्रश्नपत्रिका म्हणजे इंग्रजी, मराठी, इंग्रजी हे त्यांनी विभाग पाडून प्रश्नांचा समावेश केलेला आहे, ज्यामध्ये मराठी, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी अशा पद्धतीने त्यांनी विभाग पाडून प्रश्नांचा समावेश केलेला आहे। म्हणजे जसं आपल्याला जर मराठी विषयाचे प्रश्न सॉल्व करायचे असतील तर मराठी विषयाचे सॉल्व करता येईल, इंग्रजीचे सॉल्व करायचे असेल तर इंग्रजीचे प्रश्न सॉल्व करता येईल, अशा पद्धतीने त्यांनी दिलेले आहेत। वनरक्षक मराठी प्रश्नपत्रिका पेज नंबर 787, तर ह्या पेज नंबरवर तुम्हाला वनरक्षक मराठी प्रश्नपत्रिका मिळेल। तर असं म्हणजे विषयानुसार त्यांनी प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे, तुम्ही बघू शकता। इथं गणित बुद्धिमत्ताचे सुद्धा यांनी प्रश्न व्यवस्थित दिलेले आहेत। तर आता हा बघा, मराठीमध्ये कशा पद्धतीने प्रश्न दिलेले मराठीसाठी, म्हणजे सिंपल म्हणजे सॅम्पल कॉपी आहे की ज्यामध्ये पुस्तकांमध्ये पुस्तक कशा पद्धतीची आहे, कशा स्वरूपाची आहे हे म्हणजे सॅम्पल कॉपीमध्ये आपल्याला समजणार आहे। तर हा एक प्रश्न आहे, विहिरी या शब्दाचे योग्य वचन सांगा। तर विहिरी या शब्दाचे योग्य वचन सांगा, अशा पद्धतीचा प्रश्न आहे।
तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे एकवचन आहे. एकवचन विचारलं होतं विहीर या शब्दाचे, तर विहीर हे एकवचन होईल. तर हे प्रश्न आलेले आहेत. तर कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक वर्ग 3ला आलेले प्रश्न आहेत. हे मराठीमध्ये आलेले, इंग्रजीमध्ये आलेले प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये आलेले प्रश्न मी संपूर्ण वाचत नाही, फक्त मी पुस्तकामध्ये नेमकं काय दिलेलं आहे तुम्हाला दाखवत आहे. नंतर आपण याच्यावर सुद्धा व्हिडिओ घेऊ वाटल्यास. नंतर तुम्ही सांगा कमेंटमध्ये की याच्यावर या पुस्तकातून व्हिडिओ पुढे घ्यायचे का. लेखा विभागाला जे लेखापालचे पेपर झाले होते त्यामध्ये आलेले प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे 2021 ते 2024पर्यंत सगळ्या TCSद्वारे घेण्यात आलेले प्रश्नपत्रिका या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तुम्ही बघू शकता व्यवस्थित दिलेले आहेत. जे आले होते प्रश्न ते संपूर्ण मराठी, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी सगळ्याच प्रश्नांचा सराव या ठिकाणी होणार. कारण कसं जर PDF वरून अभ्यास करायला पण जड जातं आणि पुस्तक असली तर ते व्यवस्थित अभ्यास करता येईल. याच्याबद्दल जे जास्तीची माहिती आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये सांगणार आहे. तर बघा, तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या गणित बुद्धिमत्ताचे प्रश्नसुद्धा दिलेले आहेत. फक्त उत्तरच दिलेले आहेत, विश्लेषण नाही आहे. पण तरी पण आपल्याला म्हणजे प्रॅक्टिससाठी खूप चांगलं आहे. मोबाईलवर पाहून म्हणजे किती करायचं. तर पुस्तकांमध्ये जर संपूर्ण प्रश्न आले तर आपल्याला म्हणजे जास्त थकवा येत नाही आणि ते प्रश्न व्यवस्थित सॉल्व केले जातात. तर बघा, हे अशा पद्धतीनं आहे. हे बी पब्लिकेशनची पुस्तक आहे. प्रश्न मी काही वाचत नाही, फक्त मी पुस्तक कशी आहे आणि किती प्रश्नांचा समावेश आहे आणि कोणत्या कोणत्या एक्झामला ही पुस्तक उपयोगी ठरू शकते हे मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर तुम्हाला जर प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा असेल TCS पॅटर्ननुसार झालेल्या संपूर्ण प्रश्नपत्रिकांचा, तर तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता. बी पब्लिकेशनची आहे. तर तुमच्या जवळच्या बुक स्टॉलमध्ये मिळू शकेल किंवा ॲमेझॉनवरला सुद्धाही उपलब्ध असेल. तुम्ही बघू शकता. ह्या सगळ्या एक्झामला तुम्हाला उपयोगी ठरू शकेल. हा व्हिडिओ इथंच थांबवते. खूप मोठा व्हिडिओ होईल. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.